तर काय. आपल्या समद्यांसमोर मी रमा आणि भीमची हात जोडून माफी मागते. भीम, आठवतं तुला एकदा तू मला विचारलं होतंस मी माझ्या पोरांना शिकवला का नाही? तुमची जी मुलं आहेत ती चुकीची आहेत. तुम्ही त्यांना लहानपणापासूनच खूप चुकीच्या गोष्टी शिकवल्या समजावल्या आहेत आणि त्यांना शाळेत न पाठवण्याचा तुमचा निर्णय तर खूप जास्त चुकीचा आहे. पण आता वाटतं जर मी त्यांना शिकवलं असतं तर भीमचे थोडे तरी गुण यांच्यात आले असते. आणि आपल्या आईला मारण्याचा प्रयत्न तरी केला नसता. काय झालं वहिनी? जिजाबाई, जिजाबाई, मी तुझं घर सुधारायला आले होते ना. मी काय सुधारणार तुझं घर? माझं स्वतःच घर तुटलं आहे. तुटलंय माझं कुटुंब. समदे काहीच कटून गेलंय. आपली काळजी घे. रमा, तुला आठवतं जेव्हा मी इथं आली होती तेव्हा तुझा हात मुरगळला होता. पण आता याच हातात काहीतरी ठेवायचं आहे.
मामी हे ऐकून भीमची समधी पुस्तकं खरेदी कर. नाही ह्याची काहीच गरज नाहीये. भीम, जेव्हापासून मी इथं आली आहे तेव्हापासून आजपर्यंत मी तुला आणि रमाला लई त्रास दिला. मी वाईट साईड बोलले, टोमणे मारले, तरी बी तू माझा जीव वाचवला. गरज याची बी नव्हती. आणि आता गरज याची बी नाही आहे की मी इथं एक क्षण पण थांबू. समध्या चाळवाल्यांसमोर मी तुमच्या सोबत खूप वाईट केलंय, म्हणून या समध्यांसमोर मी माफी मागून जाते. सगुणाबाई, एवढ्या रात्रीला कुठे जाणार तुम्ही? नाही मिरे, माझ्या पापांचा घडा भरला होता आणि आता तर तुटून बी गेलाय. माझं समद काय उद्ध्वस्त झालं. मला जावंच लागेल. जावई बापू, तुम्ही मला माफ करा. मामी काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतक्या रात्रीच कुठं जाणार? तुम्हा समध्यांना माझी शपथ, मला अडवू नका. मला जावं लागेल. जाते आता मी. मला जावं लागेल. मला जावं लागेल. आई 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 आम्ही बी तुझ्या संग हो आई, येणार. आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येणार. तुम्हा दोघांना जिथं जायचं आहे तिथं जावा. परत घरला येऊ नका. निघून जा इथून. दूर व्हा माझ्या नजरेसमोरून. आई 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 आत्या, आत्या, आई आमच्याशी नाराज होऊन निघून गेली. तू जाऊन तिला समजाव ना आत्या. आमचं डोकंच खराब झालं होतं म्हणून आम्ही आमच्या आईला मारायला निघालो होतो. चला. थांब जिजाबाई. आज चल. सोडा आज चल. सोडा सोडा माझा हात. चल हात सोडा. आतमध्ये. कधीपर्यंत उभं राहणार तुम्ही असं?
कधीपर्यंत? तुम्ही गेल्यावर मी त्या दोघांची मदत करायला नक्की जाणार. आपलं तर काय मूल होऊ दिलं नाही तुम्ही. कमीत कमी त्यांची स्वतःची मुलं आहेत, त्यांना तरी एकत्र राहू देत. तुला हवं तितकं नाटक कर, पण म्या हेतून हलणार नाही. पूर्ण रात हलणार नाही. आणि होय जिजाबाई, तू म्हणून जात नाहीयेस ना की एका आईची 2 पोरं पथभ्रष्ट झालेली आहेत. पण तू जात आहेस कारण भीमने सगुणाबाईला खरं चित्र दाखवलं जे तुला सहन होत नाही. बस! भीम 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 ईट आलाय मला हे नाव ऐकून. अव याच्याशिवाय बी माझं स्वतःच आयुष्य हाय. अन तुमच्या याच भीमपायी माझ्या आयुष्यातून सुख शांती समजा नाहीस झालं हाय. अन तुम्हाला काय वाटतं, त्या सुरेश आणि रमेशने आपल्या आईच्या हत्येची योजना आखली तर ते काय हत्यारे होय? पण माझ्यासाठी तुमचा हा भीम हत्यारा आहे, ज्याने लई वर्षापूर्वी माझ्या ममतेची हत्या केली. तुम्हा समजांसाठी हा महान असल, पण मला हा हत्याराच वाटतो. ते सुरेश रमेश आणि या भीम मध्ये काही बी फरक नाही वाटत मला. मी तुमच्या ममतेची हत्या कधी केली? रमा, समधी लोक बाहेर जा. हा माझा जिजाबाईचा आपसातला अडचण आहे. आम्ही आपसात सोडवून घेऊ. नाही, आता ही आपली आपसातली गोष्ट नाहीये. जिजाबाई, आता हा विषय निघालाच आहे तर आज हा समद ऐकूनच जाईल. तुला हे जाणून घ्यायचंय ना भीम, की कसा तू माझ्या ममतेचा हत्यारा आहेस. तर आई, ज्या दिसला तुझे बाबा आणि माझं लगीन झालं होतं ना, त्या दिसला समदेपती आपल्या पत्नीशी अशी वचनं देतात ज्याने त्यांचं आयुष्य नेहमीसाठी चांगलं होतं. पर तुझे बाबा, त्यांनी माझ्याकडून काय वचन मागितलं ठाव आहे तुला? तुझे बाबा म्हणाले की जिजाबाई, की आपलं स्वतःच कोणतं बी पोर होणार नाही. जिजाबाई बस कर. नाही, आता समधी गोष्ट सांगूनच राहीन मी. माझं कोणी स्वतःच पोर नाही होऊ शकलं, कारण तुझ्या बाबांना वाटलं यांच्या मुलावर माझं प्रेम अपुरं राहून जाईल. म्हणून माझं स्वतःच मूल होऊ शकलं नाही, याचं कारण तू आहेस भीम. आता बोल, कसा न्याय करशील याचा? काय न्याय आहे तुझ्याकडे माझ्या या व्यथेचा? माझं कोणी स्वतःच पोर नाही होऊ शकलं, कारण तुझ्या बाबांना वाटलं यांच्या मुलावर माझं प्रेम अपुरं राहून जाईल. म्हणून माझं स्वतःच मूल होऊ शकलं नाही, याचं कारण तू आहेस भीम. अन तुमच्या याच भीमपायी माझ्या आयुष्यातून सुख शांती समजा नाहीस झालं आहे. पण माझ्यासाठी तुमचा हा भीम हत्यारा आहे, ज्याने लई वर्षापूर्वी माझ्या ममतेची हत्या केली. दादा, किती वेळ असा शांत बसून राहणार? शांतपणा नेहमी समद संपवू नाही शकत दादा. कधी कधी हा अबोला अपराधाला वाढीस नेतो. तू भीम संग बोल, समजाव त्याला. काही समजावू मीरा? भीमला तुझ्याहून जास्त कोण जाणून घेऊ शकतो, कोण समजू शकतो?
मीरा, भीमच्या जागी जर माझा दुसरा कोणी मुलगा असता तर बहुतेक मी त्याला समजावलंही असतं की मी जे काही केलं आहे तुझ्यासाठी केलं आहे. म्हणूनच पहिल्या रात्रीला मी जिजाबाईला म्हणालो होतो की आपलं मूल होणार नाही, म्हणजे भीमाबाईच्या अपत्याला मला न्याय देता येईल. त्याचं प्रेम कमी न करता. मीरा, हे ऐकून समधी खुश होऊ शकतील, पर भीम नाही होणार. कारण भीम प्रत्येक परिस्थितीमध्ये न्यायाच्या बाजूनेच असतोय. मी आपण मानतोय की जिजाबाई संग मी अन्याय केलाय, पण या गोष्टीचा मला जरा पण पश्चाताप नाहीये की मी असं का केलं. बऱ्याच वेळेला प्रेम व्यक्तीला अन्यायी बनवतं. अनवय, मी या भीमवर प्रेम करतो. जोवर जिवंत राहीन तोवर करत राहीन, शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन. ठाव आहे मला, पर दादा भीमसंग बोलावं तर लागेलच ना. आणि या आयुष्यावर तू भीमसंग बोलू शकतोस. तुम्ही सोडून द्या ना त्या गोष्टी आता. तुम्ही रात्रभर असेच बसून आहेत, झोपले नाही अजिबात. कधीपर्यंत असे बसून राहन? पण माझ्यासाठी तुमचा हा भीम हत्यारा आहे, ज्याने लई वर्षापूर्वी माझ्या ममतेची हत्या केली. तुम्ही चला, आंघोळ करून घ्या. मी दूध गरम करून आणते. चला. मी बाबांसंग बी बोलून येते. आत्या, आता ठाव नाही काय होणार. रमा, बापलेकांमध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती आली आहे. दोघं समजूतदार आहे, एकमेकांना समजावतील. तू काळजी करू नका. हे तुम्ही चुकीचं केलं बाबा. एका स्त्रीकडून तिच्या आई होण्याचा हक्क हिरावला तुम्ही. हो पोरा, चुकीचं केलं. ठाव आहे. आणि त्या दिवसाला बी ठाव होत, पण पश्चाताप नाहीये. तवा बी नव्हता, आता बी नाहीये. हे तर त्याहूनही मोठी चूक आहे. तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप तर असायलाच पाहिजे होता.